ये हमारे भारत देश की दिव्यांग कोच की हालत देखी है। इसमें दिव्यांग कम नॉर्मल लोग ज़्यादा बैठे हैं। इस पर कुछ किया जाए। नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे दिव्यांगासाठी संबंधित. विषय असा आहे, भारतीय रेल्वे मंत्रालय संबंधित असल्या कारणाने आज भारतात दिव्यांग जन रेल्वेमध्ये प्रवास करतात, परंतु दिव्यांगांना ज्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे रेल्वेकडून त्या मिळत नाही. ताजं उदाहरण, दिव्यांगाचा डब्बा महागा असतो का पुढं असतो ह्याचं सुद्धा लोकेशन कोणी देत नाही. कसा बसा दिव्यांग तेवढ्या गर्दीतून आपला डबा शोधून त्याच्यात प्रवास करतो, परंतु इतर प्रवासी त्या डब्यामध्ये इतके भरलेले असतात की दिव्यांगांना साधी सीटसुद्धा मिळत नाही. दिव्यांग दरवाजापाशी किंवा संडासपाशी बसून प्रवास करतो. माझं एवढंच म्हणतं रेल्वे मंत्रालयाकडे आहे, विनंती आहे की बाबा जर दिव्यांगांना अशी सुविधा देते वेळेस जे जनरल प्रवासी दिव्यांगाच्या डब्यामध्ये प्रवास करतात त्याच्यावर कधी आपण कारवाई करणार आणि दिव्यांगांना चांगल्या सुविधा कधी भारतीय रेल्वे मंत्रालय सुविधा उपलब्ध करून देणार हे सांगावे. ताजं उदाहरण, आता एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की हे मुंबई CSTवरून रेल्वे निघाल्यानंतर दिव्यांगांना कसे जनरल प्रवासी त्या डब्यामध्ये बसले आहेत. दिव्यांगांना अक्षरशः कुठं बसण्यासाठी जागासुद्धा नाही. दिव्यांग कसा तरी जीव मुठीत घेऊन प्रवास करतोय. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आपले रेल्वे मंत्रालयाचे मंत्री वैष्णवी साहेब यांना एक विनंती आहे की आपण ह्यांच्यावर कधी कारवाई करणार आणि दिव्यांगांना चांगल्या सुविधा. आपण भारतामध्ये वंदे भारत नावाने रेल्वे चालवतात, आपण स्वतः रेल्वे मंत्री त्याच्यामध्ये प्रवास करतात. एक दिवस दिव्यांगाच्या डब्यामध्ये सुद्धा प्रवास करा आणि दिव्यांगांना कशा अडचणीचा सामना करावा लागतंय हे आपण स्वतः पाहू शकता. संडासचं पाणी येतंय कुठं, दिव्यांगांना जनरल प्रवासी त्या डब्यामध्ये इतके भरलेले असतात की अक्षरशः दिव्यांगांना बसायला जागा देत नाही. दिव्यांगांसोबत हुद्दत घालतात आणि ज्यावेळेस 139ला कॉल केल्यानंतर प्रतिसाद मिळत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. कुठला RPF किंवा TT सुद्धा दिव्यांगांना मदत करत नाही. मग दिव्यांगांना दाद मागायची तर कोणाकडे? आम्ही भारताचे नागरिक नाहीत का? जसं आपण ACच्या डब्यासाठी RPF उपलब्ध असतो, तिथले टॉयलेट घंट्याला साफ केले जाते सुविधा, मग दिव्यांगाच्या डब्यात का केली जात नाही? दिव्यांगांना सुद्धा प्रवास करण्यासाठी दिव्यांगसुद्धा आपलं जे भाडं आहे त्याचं पूर्ण तिकीट घेऊनच डब्यामध्ये प्रवास करतो. मग दिव्यांगाला सुविधा भेदभाव का? VIP लोकांना चांगली सुविधा आणि दिव्यांग भारताचा नागरिक नाही का? माझं एवढंच म्हणणं आहे रेल्वे मंत्रालयाकडे आणि रेल्वे मंत्री वैष्णव साहेबाकडे किंवा आमच्या डब्यातसुद्धा एक दिवस आपण प्रवास करा आणि आम्हाला ज्या समस्याला तोंड द्यावं लागते ते आपण स्वतः पाहावं आणि तात्काळ आम्हाला सुविधा द्यावी. धन्यवाद. आपण जर नवीन असताना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.